पीक विमा नवीन अपडेट। तर आता PM किसान नमो शेतकरी बद्दल एक अपडेट आलेली आहे। तर आता 17,000 रुपये याप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे पीक विमा संदर्भात जे की 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांना या जिल्ह्यांमध्ये आणि या शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्याचप्रमाणे PM किसानचा 22वा हप्ता इथं जमा झालेला आहे। त्या पाठोपाठच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता या जिल्ह्यांमध्ये आता मिळणार आहे। तर आता सर्वात जास्ती फायदा कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे? नाशिक, जळगाव, बुलढाणा, परभणी, लातूर। तर आता सर्वांच्याच खात्यामध्ये PM किसानचा जो की 22वा हप्ता आहे 2,000 रुपये इथं आलेले आहे। यानंतर बीड, नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक फायदा इथं होणार आहे। तर पीक विमा संदर्भात जी काही अपडेट इथं आलेली आहे, तर आता प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला आहे, तर ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे, तर अशा शेतकरी बांधवांना भरपाई देण्याची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 10 ते 17,000 रुपये या दरम्यान DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमवण्यास सुरुवात। आता 17,000 रुपये कसे मिळत आहे? तर आता सर्व शेतकरी बांधवांना एकसारखी भरपाई मिळेल असे नाही। आता तुम्ही यामध्ये कोणते पीक घेतले होते यावर अवलंबून राहील, तुमचं क्षेत्रावर अवलंबून राहील, तुमचं किती पीक होतं ते, त्यानंतर तुमचं किती टक्के नुकसान झालेलं आहे यावरती अवलंबून राहील, पीक विमा कंपनीचा अहवाल यावरती सुद्धा तुमची भरपाई अवलंबून राहणार आहे। ज्याचं सर्वाधिक बाधित क्षेत्र आणि अशाच भरपाई त्यांना जास्त इथं मिळणार आहे। आता PM किसान योजनेबद्दल सुद्धा एक अपडेट आलेली आहे। तर आता PM किसानचा जो काही 22वा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 13 मार्चला इथं जमा करण्यात आलेला आहे, जे की वर्षाकाठी तुम्हाला 6,000 रुपये इथं मिळते। त्याचप्रमाणे नमो शेतकरीचा सुद्धा 8वा हप्ता बरेच दिवसांपासून रखडलेला आहे, लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहे। तर आता ज्या शेतकरी बांधवांना नमोचा आणि PM किसानचा हप्ता मिळत नसेल तर अशांसाठी गुड न्यूज आहे, तर नवीन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे, लगेच फॉर्म भरा। तर आता कोणत्या शेतकऱ्यांना लाभ इथं मिळणार आहे? पीक विमा जमा होणार आहे। पीक विमा भरलेला शेतकरी, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला आहे तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात। नुकसान झालेले पीक यामध्ये पाऊस, दुष्काळ, पूर, गारपीट, वादळ, कीड रोग यामुळे बाधित झालेल्या पिकांसाठी भरपाई जमा होण्यास सुरुवात। ज्या शेतकरी बांधवांनी नोंदणी केलेली जमीन म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी आता शेतकऱ्यांच्या नावावर किंवा भाडेतत्त्वावर असेल अशी जमीन, तर आता यामध्ये पंचनामे म्हणजे सर्वे झालेले, आता तुमच्या शेतातील सर्वे जर झालेले असेल तरच तुम्हाला भरपाई इथं येणार आहे। जर तुमची सर्वे जर झालेला नसतील तर मग तुम्हाला भरपाई येण्यास अडचण येऊ शकते। आधार लिंक, तर आता जर तुमचं DBT लिंक असेल खात्याला तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाईल। आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे तर मिळत आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे जिल्ह्यांची यादी। तर आता यामध्ये जे की कोणत्या परिस्थितीमध्ये पीक विमा दिला जातो, आता यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, पूर तेव्हा दिला जातो, गारपिटी तेव्हा असली तेव्हा दिला जातो, वादळ व चक्रीवादळ यामुळे दिला जातो, कीड व रोगामुळे जे की बाधित झालेलं पीक यासाठी दिला जातो, स्वतः पीक काढणाऱ्यांना मिळणार नाही। तर आता यामध्ये कोणाला पीक विमा मिळणार नाही? तर आता सर्वप्रथम ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार नाही। जमिनीची नोंद नाही म्हणजे सातबाऱ्यावर पिकाची नोंद नसेल, ई-पीक पाहणी केलेली नसेल तर अशा बांधवांना मिळणार नाही। तर आता तुमच्या शेतातील पंचनामे जर झालेले नसतील तर अशांना पीक विमा इथं मिळणार नाही। बँक खाते आधारशी लिंक नाही अशा वेळेस तुम्हाला मिळणार नाही। ई-पीक पाहणी जर तुम्ही केलेली नसेल तर तरीसुद्धा तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही। आता पीक विमा वाटप जे काही सुरू झालेले जे काही जिल्हे आहे यामध्ये नाशिक, जळगाव, बुलढाणा, परभणी, नांदेड, लातूर, बीड, जालना, हिंगोली तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप 17,000 रुपये याप्रमाणे पैसे तर जमा होत आहे। तर मी पहिले सांगितले होतं की तुमचं किती क्षेत्र बाधित आहे, तुमच्या पिकावर अवलंबून राहील, तुम्ही कोणतं पीक घेतलेलं आहे, किती क्षेत्र बाधित झालेलं आहे, तर यावरती सुद्धा तुमची भरपाई अवलंबून राहणार आहे। सर्वांना एकसारखी अमाऊंट मिळेल असं नाही। अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर तर अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विमा वाटप 17,000 रुपये याप्रमाणे जमा होत आहे। कोल्हापूर आणि धुळे। यानंतर ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता नंदुरबार, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये पैसे तर जमवण्यास सुरुवात। तर आता निधी जे काही या संदर्भात 920 कोटी रुपये इथं आलेला आहे। किती आलेला आहे? 920। पैसे कसे मिळत आहे? DBTद्वारे। लाभार्थी कोण आहेत? ज्यांचं नुकसान झालेले आहे तर अशा शेतकरी बांधवांना 5 ते 17,000 रुपये मिळत आहे। तर आता एकाच वेळी सर्वांना पैसे तर येणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा केले जातील।
आताचे नवीन अपडेट समोर आलेले आहे, म्हणजे सर्वच जिल्ह्यामध्ये पीक विमा इथं मंजूर झालेला आहे. वाटप हा 7 ते 15 दिवस पीक विमा जमा होण्याकरिता इथं लागू शकते. तर इथं जे की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी येणार नाही, मी वारंवार सांगत आहे. तर आता तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे. कोणाला द्यायचा आहे? तर तुम्ही हा लेखी अर्ज तालुका कृषी अधिकारी किंवा पीक विमा प्रतिनिधीला देऊ शकता. तर पीक विमा प्रतिनिधी जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते, इथं तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा. पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज, शेतकऱ्यांचे नाव, गाव, तालुका आणि जिल्हा हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर हा जसाच्या तसा महिना तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते काढून घ्या. यानंतर तुम्हाला तुमचं नाव लिहा, गाव, तालुका, जिल्हा, पिकाचा प्रकार. आता पॉलिसी नंबर लिहा, बँक खाते नंबर, मोबाईल नंबर आणि तुमची जी काही साईन आहे ते करून तुम्हाला पीक विमा प्रतिनिधीला द्यायचं आहे. त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायचे. त्यामध्ये आधार कार्ड, 7/12, पीक विम्याची पावती आणि बँकेचं पासबुक किंवा तुम्हाला 14447 तर हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता, ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल अशा